गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप खूप मजेत असाल. रोजच आपण व्हिडिओ बनवतो आणि पूर्ण करत नाही आहे, त्यामुळे टाकता बी येत नाही. तर आज व्हिडिओला सुरुवात करून आज कोणत्याही हालतमध्ये व्हिडिओ पूर्ण करायचा. तर आज सकाळी सकाळी सई माई गेले स्कूलला. माझा नाश्ता झालाय. आणि खूप सारा पसारा पण झालाय. म्हणजे आज काहीच आवरलेलं नाही आहे. आता आवरायला सुरुवात करते. मोस्ट इम्पॉर्टंट भांडे असतात. भांडे, कपड्यांच्या घड्या, हे सगळं आवरलं गेलं का सगळंच आवरलं जातं. आणि आपण इथे खूप झालेला आहे पसारा. मला दिसणार नाही, फ्रंट कॅमेऱ्याने बोलते ना, मग दाखवता येत नाही. इथे बी पसाराच घालून ठेवता पोरी. पसारा आवरून घेऊ म्हटलं आणि पटपट पोरींना घ्यायला पण जायचं आहे. मला दुकानात जायचंय. लेस वगैरे आणायला, अस्तर आणायचंय, ब्लाउज शिवायचे. आज कोणत्याही परिस्थितीत ब्लाउज क्लिअर करायचे. तर चला, सकाळी सकाळी गुड मॉर्निंग तर आहेच माझ्याकडनं तुम्हाला सगळ्यांना. आणि तुमचा आजचा दिवस खूप 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 आनंदी जाऊ. घर आवरून झाल्यानंतर मी तुम्हाला परत भेटते आहे. व्यवस्थित फरची वगैरे क्लीन झाली. इथे फक्त रेनकोट काल सईला मायला घेतले, ते पडले होते. आणि इथे बॅगसाठी व्हिडिओ बनवलेला होता कस्टमरसाठीच. कस्टमर काही लांबचं नाही, जवळचंच आहे. आणि तिने सांगितलं होतं मला अशा बॅग्स हव्या आहेत. मग माझ्याकडे एक आयडिया होती, त्याप्रमाणे बॅग्स बनवल्या. आणि इथे मी ब्लँकेट ठेवून दाखवते. तिला हा व्हिडिओ दाखवायचा होता. तर छान अशी बॅगमध्ये एक ब्लँकेट बऱ्यापैकी मोठं होतं, ते बसलं. आणि प्लस अजून जागा मोकळी होती. तुम्हाला असे जर शिवून हवे असतील ना, तर मला ना कॉन्टॅक्ट करा. मी हे साडीपासून बनवलेले, तुम्ही साडीचे यूज करून बनवू शकता आणि हवे तर कपड्याचे पण बनवून घेऊ शकता. आणि घरी बनवलेले जे असतात ना, ते ना जास्त वेळ लॉंग लास्टिंग असतात, म्हणजे जास्त टिकतात. आणि हे मोठे स्टोरेज बॅग आहे, ज्याच्यात भरपूर सामान बसतं. जर मला आवडलं असेल तर मला नक्की सांगा, कमेंट करा. आणि इथे आम्ही 4 वाजता मी सईला सोडून आली. त्यानंतर इथे बघू शकता स्वाध्याय चालू होता. आणि आज फर्स्ट डे होता आमच्या इथे स्वाध्यायचा. तर इथे ताई एक्सप्लेन करताय. म्हणून म्हणतात ना की ऋषींनी पण सांगतात की मानव जन्मात जर काही करायचं असेल ना, तरी ह्या मन आणि बुद्धीकडे लक्ष द्यायला पाहिजे. की मन आणि बुद्धी आपली संस्कारित कशी होईल ना, याच्याकडे हे लक्ष दिलं गेलं पाहिजे. की गेल्या जन्मी ते तुझ्याबरोबर होते आणि येणाऱ्या जन्मात पण ते तुझ्याबरोबरच येईल. म्हणून जीवनात निश्चय कर की वाटेल ते झाले तरी मी मनाने मरणार नाही. मन कसं ताजे ठेवण्यासाठी उपनिषद, गीता इत्यादी यांचे तत्वज्ञान वाचायचे आहे. भोगांमुळे व अज्ञानामुळे जीवनात निस्तेजता येते. भोगच सर्वस्व असे वाटते की जीवनात लाचारी येते. आणि खरोखर येते आहो, भोगांमुळे म्हणतो ना आपण, पण लाचारी येते असं. तर भोगांमुळे अज्ञानामुळे जीवनात निस्तेजता येते. भोगच सर्वस्व वाटले की काम करता करता सईला सोडवायला गेली ते, त्यामुळे पसारा बघू शकता. सकाळी व्हिडिओ बनवला तो आणि ब्लाऊज शिवलं होतं ते. आणि हा असा पसारा सोडून मी गेलेली होती. त्याच्यातच थोड्या वेळात माझं पार्सल आलं, जे मी सागरण त्यांना न सांगता मागवलेलं होतं. आणि ते माही खोलायचं म्हणत होती, ऐकत बिलकुल नव्हती. तर माहीनेच खोललं शेवट. तर हे बघा तुम्ही बघू शकता. माही तर खोलले जाय ना, पण कसं खोललं आहे बघा तिने. आणि हा कपडा खूप सुंदर आहे आणि प्रिंट पण खूप सुंदर आहे. मला वाटलं तर 4 मीटर आहे, पण हा कमी निघाला. नंतर पाहिलं त्याच्यात कमी होतं. आणि इथे मी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी सुरू करून दिली. तेल टाकलं आहे कढईत, तर थोडंसं जिरं टाकलं आहे, हिरवी मिरची बारीक चिरलेली, कांदा टाकलेला आहे आणि चांगलं चाळून घेते आहे. तर मी आज बनवते कांद्याची चटणी, जी आमच्या इथं खूप फेमस आहे. खानदेशात नाही म्हणता येणार, पण आमच्या गावाकडे ही चटणी बनवतात. माझ्या मामींनी शिकवली होती. ही खूप टेस्टी आहे. आणि याच्यात मीठ टाकलेलं आहे मी चवीनुसार. आणि मस्तपैकी फ्राय होऊ द्यायचं. ह्या चटणीला जरा वेळ लागतो, तोपर्यंत आपण बाकीची साफसफाई करून घेऊ. आणि तसंच आता वरणाच्या फोडणीची तयारी करून घेतली आहे. आता इथे तेल संपलं तर म्हणून मी तेल काढून घेते. मी पाऊचच वापरते, मी डबा नाही वापरत, त्यामुळे मी पाऊचातच तेल काढून घेते. आणि इथे तेल वगैरे टाकून दिले, एकीकडे चाळून घेते. आणि आज बनवते मुगाच्या डाळीचं वरण. तर मुगाची डाळ शिजवून घेतलेली मी कुकरला लावून. आणि इथे पातेल्यात मस्त फोडणी लिहून देते. हिरवी मिरची, हिंग, जिरं, मोहरी, कढीपत्ता हे टाकून
नाही तर इथे बघू शकता मी शिट्ट्या काढेल नव्हत्या, वाफ काढेल नव्हती, तर काढून घेते. आता डाळ पण टाकून देते. मसाले वगैरे सगळे टाकले गेले आणि इथेच मी पाणी वगैरे घेऊन टाकून देते. सगळे मिक्स झाल्यानंतर आता तुम्ही बघू शकता डाळ आपली मिक्स झाली आहे आणि अजून पाणी वाढवून घेते. मी माठातनं पाणी घेते आणि वाढवून देते. इथे मीठ टाकलं आहे चवीनुसार आणि खूप दिवसानंतर मुगाच्या डाळीचं वरण म्हणा किंवा मुगाची डाळ बनवली आहे. आणि इथे आता बघू शकता इथे मस्त उकळेल. आता एकीकडे मी तांदूळ धुवून ठेवलेले ते परातीत साफ करून ते मी आता टाकून घेते आणि पाणी टाकून कुकरला लावून द्यायचं आहे. एकदा धुवून झालेले आहे स्वच्छ. एकदा कसे 3 ते 4 वेळा पाण्यातनं धुवून घेतलेले होते मी. त्याच्यात आता मीठ टाकते आहे आणि त्याच कुकरला लावून देते. कारण कुकर धुतलेला नाही आहे मी, कारण की डाळीचाच कुकर होता, दुसरा कसला नव्हताच. त्यामुळे इथे कुकर लावून झाल्या आणि मधल्या गॅसवर ठेवून दिला आहे मी. आणि हां, फोडणी देताना मी चिमणीच स्टार्ट केली ती आता बंद केली. आता इथे कोथिंबीर बारीक चिरून घेते वरणासाठी पण आणि माझ्या कांद्याची चटणीसाठी पण खूप टेस्टी लागते. आणि कोथिंबीर जर जास्त टाकली मस्त कुरकुरीत होस तर मस्त फ्राय केली ना आपण तर एक नंबर लागते. तुम्ही म्हणाला भाजी काहीच नको मला, फक्त पोळी किंवा भाकर दे आणि चटणी दे, एवढे छान जेवण होईल तुमचं. खूप टेस्टी असते. आणि इथे परत घेतलेले पीठ मळायचे मला. पीठ मळून घेतलेलं आणि गोळे करून घेतले. तुम्ही बघू शकता. आता एकीकडे सगळं सामान बाजूला करून जो किचन ओट्यावर पसारा झाला आहे तो क्लीन करून घेते, कारण मला पोळ्या करायच्या आहे. त्यामुळे तर किचन ओटा तर क्लीन करावंच लागेल. खूप घाण झालेली होती. आणि तसं बी माझ्याकडं जरा सामानांचा प्रॉब्लेमच आहे ठेवायचा. सामानाचा प्रॉब्लेम नाही, सामान ठेवायचा प्रॉब्लेम आहे. एकीकडे कांद्याचा कलर बघा किती चेंज झाले ना, ब्राऊन 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 मस्त. आणि इथे फडकं घेतलेलं आहे ते आथरून दिले आणि आता तेल काढून घेते मी वाटीमध्ये आपल्याला पोळ्यांसाठी. हो, मला पोळ्यांना तेल लावल्याशिवाय होणार नाही. तेलाच्या पोळ्या काही मी करत नाही. गॅसवर तवा ठेवला आहे आणि आता पोळ्या वगैरे करून घ्यायच्या आहे आपल्याला. मग टिफिन वगैरे भरायचे आहे आणि टिफिन द्यायचे आहे. तर इथे मी आता पोळ्या करायला घेते आणि मी आता चाडे पण बनवून घेणार. पहिले मी सगळे चाडे बनवून घेईल, कारण की त्याशिवाय मला होणार नाही. एकदा सगळे चाडे बनवले का पटापटा भाजायचे आणि पटापटा बनवायच्या. याच प्रकारे चालतात. जेवढ्या पोळ्यांचे करायचे आपल्याला तेवढे चाडे करून घ्यायचे आणि तेल वगैरे लावून पीठ लावून मस्त चाडे बनवून घ्यायचे. या प्रकारे आपण चाडे बनवून घ्यायचे आणि साईडला ठेवा जायचे. परत बनवून घ्यायचे. जेवढ्या पोळ्या करायच्या आहेत तेवढे मी त्याप्रमाणे बनवून घेतलेले आहे. आणि त्या आता मी ह्या पोळ्या करतानंतरचा व्हिडिओ तुम्हाला दिसणार नाही, कारण की माझा फोनची बॅटरी पूर्ण डाऊन झाली होती आणि त्यामुळे व्हिडिओ स्टॉप झालेला होता. हां, 1-2 पोळ्या करतानाच दिसेल मी तुम्हाला, त्यानंतर मी व्हिडिओ बनवलाच नाही. तर इथे पोळ्या वगैरे करून घेते मी बघू शकता. आणि पोळ्या झाल्यानंतर डबे दिल्यानंतर लगेच जेवणं केले. साखरण ते आले होते, जेवण करून घेतलेलं होतं आम्ही. आणि जेवण करून झाल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता मी गॅसला थोडंसं पीठ घेऊन, गॅसला नाही तव्याला थोडंसं पीठ घेऊन तेल लावून घेतलं आणि पूर्ण तवा ग्रीस करून घेतलेला आहे. आणि तवा तापल्यानंतर मी पोळी टाकली. याच प्रकारे पोळी चिपकत नाही, याच्याने छान पोळी भाजता बी येते. त्यामुळे ही नक्की ट्रिक वापरा पोळी करताना, कारण पहिले स्टार्टिंगची जी पोळी असते ती चिपकून जाते म्हणून. आणि इथे मी चाकूने पलटते, त्याच्याने पलटायला सोपं जाते, कारण खूप पोळ्या करायच्या असतात आणि चटके बसतात. त्यामुळे फडकं बिडकं घेऊन मला नाही जमत, हे एकदम बेस्ट आहे. तर या प्रकारे मी पोळ्या वगैरे करून घेतल्या आहे. पोळ्या झाल्यानंतर ताटं बनवून पोरांना दिले गेले. साखरण त्यांनी देऊन आले. त्यानंतर घरी आल्यानंतर परत जेवणं वगैरे झाले. जेवणं झाल्यानंतर साधारण ते थोड्या वेळ बसले आणि झोपले. आणि मी मशीनवर बसलेली होती मात्र माझे काम करत. ब्लाऊज रेडी करत होते. ब्लाऊज झालेलं आहे, थोडंसंच काम बाकी राहिलेलं आहे, ते काही करायला हिंमत नव्हती, कारण की झोप खूप लागत होती. त्यानंतर आता तुम्हाला भेटते मी रात्री 11:30 वाजून गेलेले होते, पण मला झोपायचं तर खूप झोप येत होती. म्हटलं व्हिडिओचं एंडिंग तर करू. आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला